नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ज्या घरात ही 3 कामे महिला करतात, त्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या, पवित्र आणि प्रत्येक घराशी संबंधित अशा विषयावर बोलणार आहोत. हा विषय केवळ धार्मिक नाही, तर मानसिक, आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातूनही खूप प्रभावी आहे. आपल्या शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये आणि जुन्या परंपरेमध्ये नेहमी एक गोष्ट सांगितली जाते. ज्या घरात स्त्री आनंदी असते, त्या घरात देव स्वतः वास करतात. आणि आज आपण जाणून घेणार आहोत अशा 3 अतिशय साध्या पण शक्तिशाली गोष्टी, ज्या जर महिलांनी नियमितपणे केल्या, तर त्या घरात आई लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास होतो. स्त्री म्हणजे लक्ष्मीचा अवतार. लक्षात ठेवा, स्त्री ही केवळ घर चालवणारी व्यक्ती नाही, तर ती ऊर्जेचं केंद्र असते. घरात आनंद, शांतता, समृद्धी, पैसा, आरोग्य हे सगळं घरातील स्त्रीच्या सवयींवर आणि विचारांवर अवलंबून असतं. आपल्या ऋषीमुनींनी असं का सांगितलं असेल की यत्र नार्यस्तु पुंजते रमते तत्र देवता, कारण स्त्रीच घराचं दैवत असते. त्यामुळे स्त्रीने आपल्या घरात अशी कोणती 3 कामे केली पाहिजेत, ज्यामुळे माता लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरात निवास करेल. आणि तिसरा मुद्दा तर इतका प्रभावी आहे की फक्त 7 दिवसात तुम्हाला घरात बदल जाणवेल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून माता लक्ष्मीने देखील तुमच्या घरी पाणी भरावे असे वाटत असेल तर जय महालक्ष्मी असे कमेंटमध्ये नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. नंबर 1, महिलांनी दर शुक्रवारी आपले केस, म्हणजे शुक्रवार म्हणजे आई लक्ष्मीचा दिवस. या दिवशी महिलांनी केलेली प्रत्येक कृती थेट समृद्धीच्या ऊर्जेशी जोडलेली असते. आपल्या शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की शुक्रवारी महिलांनी केस स्वच्छ धुवावेत, नीट विंचरावेत आणि त्यात सुवासिक तेल लावावं. केस आणि लक्ष्मीचा काय संबंध? केस म्हणजे केवळ सौंदर्य नाही. केस म्हणजे स्मरणशक्ती, ऊर्जा आणि सौभाग्य. अस्वच्छ, विस्कटलेले केस घरात नकारात्मक ऊर्जा खेचतात. म्हणूनच शुक्रवारी केस धुणे, केस मोकळे न ठेवता नीट वेणी किंवा आंबाडा, केसात हलकं तेल किंवा फूल हे सगळं केल्याने घरात लक्ष्मीला येण्याचा मार्ग मोकळा होतो. खास सूचना, शुक्रवारी केस धुतल्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणावा. नंबर 2, दररोज देवपूजा झाल्यावर एकदा तरी देवपूजा म्हणजे केवळ दिवा लावणे नाही, तर ती घरातील ऊर्जा शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. देवपूजा झाल्यावर महिलांनी घरात एकदा तरी हातात पाणी घेऊन फिरावं किंवा दारात शिंपडावं. पाण्याचं आध्यात्मिक महत्त्व. पाणी म्हणजे शुद्धता, शांतता, लक्ष्मीचं प्रतीक. आपण मंदिरात गेल्यावर तीर्थ घेतो, त्याचप्रमाणे घरातही देवपूजेनंतर पाणी शिंपडणं म्हणजे घर पवित्र करणं. याचा परिणाम काय होतो? घरातील वाद कमी होतात, नकारात्मक विचार कमी होतात, आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात. नंबर 3, सकाळी उठल्यावर 1 तांब्या पाणी म्हणजे काय? आपल्या शास्त्रांमध्ये सकाळचा वेळ ब्रह्ममुहूर्त मानला जातो. हा तो वेळ असतो जेव्हा सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते, जेव्हा देवतांचा संचार पृथ्वीवर असतो आणि जेव्हा केलेली छोटी कृती सुद्धा मोठा परिणाम देते. 1 तांब्या पाण्याचा नेमका अर्थ काय? इथे 1 तांब्या पाणी म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी, जे रात्री झोपण्यापूर्वी भरून ठेवलेले असावे. तांबे म्हणजे लक्ष्मीचा धातू, शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून देणारा धातू आणि पाण्याला शुद्ध करणारा सर्वात प्रभावी घटक. सकाळी उठल्यावर नेमकं काय करायचं? महिलांनी सकाळी उठल्यावर सर्वात आधी अंथरुणावर बसून डोळे बंद करून मनात आई लक्ष्मीचं स्मरण करायचं. यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी हातात घ्यायचं. पाणी कुठे ओतायचं? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा तुळशीजवळ किंवा घराच्या उत्तर पूर्व ईशान्य दिशेला हळूच शांत मनाने ओतायचं. आणि कोणता मंत्र म्हणायचा? पाणी ओतताना मनात किंवा हळू आवाजात ओम श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र 3, 5 किंवा 11 वेळा म्हणायचा.
यामागचं शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण मित्रांनो, रात्री पाणी स्थिर असतं आणि तांब्याच्या संपर्कात आल्यामुळे ते पाणी ऊर्जेचं भांडार बनतं. सकाळी ते पाणी योग्य ठिकाणी ओतल्यामुळे घरातील दारिद्र्य बाहेर जातं, नकारात्मक शक्ती निघून जातात आणि लक्ष्मीला प्रवेश करण्यासाठी मार्ग मोकळा होतो. ही केवळ श्रद्धा नाही, तर वास्तुशास्त्र आणि ऊर्जा विज्ञानावर आधारित प्रक्रिया आहे. या उपायाचे आश्चर्यकारक फायदे. हा उपाय नियमित केल्यास घरात पैसे अडकत नाही, अचानक खर्च कमी होतात, नोकरी व्यवसायात अडलेली कामं मार्गी लागतात, घरातील सदस्यांमध्ये शांतता वाढते. अनेक महिलांनी हा उपाय केल्यावर सांगितलं आहे की घरात विनाकारण होणारे वाद थांबले, पैशाची चणचण हळूहळू कमी झाली. काही महत्त्वाच्या सूचना चुकूनही टाळू नका. हे पाणी कधीही सिंक, बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये ओतू नका. राग, चिडचिड किंवा घाईत हा उपाय करू नका. अविश्वासाने हा उपाय केल्यास परिणाम होत नाही. स्वच्छ मन, शांत वातावरण, थोडी श्रद्धा इतकंच पुरेसं आहे. स्त्रीची भूमिका आणि लक्ष्मी कुठेही राहत नाही. ती फक्त शिस्त, स्वच्छता, संयम आणि श्रद्धा असलेल्या घरातच राहते. आणि हे सगळं स्त्री घरात सर्वात जास्त जपते. घरातील महिला म्हणूनच आपली संस्कृतीत स्त्रीला गृहलक्ष्मी म्हटलं जातं. जर घरातील महिला शुक्रवारी केस स्वच्छ ठेवते, देवपूजेनंतर घर शुद्ध करते, सकाळी तांब्याचे पाणी योग्य पद्धतीने अर्पण करते, तर त्या घरात लक्ष्मी टिकते, समृद्धी वाढते आणि घराला दैवी संरक्षण मिळतं. लक्ष्मीला घरात आणणं कठीण नाही, पण तिला टिकवून ठेवणं खरी कला आहे. आणि हीच कला तुम्हाला शिकवणार आहे. एक सत्य जे कटू आहे, पण खरं आणि तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे. अनेक घरांमध्ये आपण पाहतो पैसा येतो, संधी येतात, प्रगतीची सुरुवात होते, पण काही काळाने सगळं परत बिघडतं. त्याचं कारण काय? घरात लक्ष्मी येते, पण काही सवयींमुळे ती तिथे राहू शकत नाही. आणि या सवयी प्रामुख्याने घरातील महिलांशी संबंधित असतात. कारण स्त्री हीच घराची ऊर्जा नियंत्रक असते. नंबर 1. सवय क्रमांक 1. सकाळी उठताच तक्रार आणि आजच्या नकारात्मक बोलणं. म्हणजे मित्रांनो, लक्ष्मीला नकारात्मक शब्द अजिबात आवडत नाहीत. जर महिला सकाळी उठल्यावर आज परत तेच काम, काहीच बरोबर नाही, पैसे कधी पुरणार असं बोलत असेल, तर लक्ष्मी त्या घरात अस्वस्थ होते. शास्त्रात सांगितलं आहे, सकाळचे पहिले शब्द हे दिवसभराची दिशा ठरवतात. उपाय: सकाळी उठल्यावर फक्त एक वाक्य म्हणा, आजचा दिवस चांगला जावो. नंबर 2. स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवणं. स्वयंपाकघर म्हणजे अन्नलक्ष्मीचं स्थान. जर भांडी रात्रभर तशीच ठेवलेली, गॅस जवळ घाण, पीठ, तांदूळ सांडलेला असेल, तर लक्ष्मी तिथे थांबत नाही. लक्षात ठेवा, स्वयंपाकघर जितकं स्वच्छ, तितकी घरात पैशाची आवक नेहमी वाढू लागते, सुरळीत होते. उपाय: रात्री झोपण्याआधी स्वयंपाकघर 5 मिनिटात का होईना, पण स्वच्छ ठेवा. ही सवय लावा. नंबर 3. क्रमांक 3. घरात सतत आरडाओरडा. मित्रांनो, लक्ष्मी ही शांततेची देवी आहे. ज्या घरात सतत भांडण, ओरडणं, राग असतात, त्या घरात लक्ष्मीचा श्वास घुसमटतो. अशा घरात दारिद्र्य लवकर प्रवेश करतं. महिलांनी घरात स्वतःचा आवाज थोडा खाली ठेवला तर घराची ऊर्जा लगेच बदलते. नंबर 4. सवय क्रमांक 4. देवपूजेला वेळ नाही असं आपण म्हणणं. मित्रांनो, देवपूजा म्हणजे तासनतास बसणं नव्हे, पण आज वेळ नाही हे वाक्य लक्ष्मीला आवडत नाही. कारण ज्या घरात देवासाठी वेळ नाही, त्या घरात लक्ष्मी स्वतःला परकी समजते. फक्त एक दिवा, एक अगरबत्ती आणि एक नमस्कार हेही पुरेसं आहे. नंबर 5. सवय क्रमांक 5. स्त्री स्वतःचा अपमान सहन करते. हा मुद्दा खूप खोल आहे. जर घरातील महिला स्वतःला कमी लेखते, स्वतःचा सन्मान जपत नाही आणि कायम दुःखी राहते, तर लक्ष्मी तिथे राहू शकत नाही. कारण जिथे स्त्रीचा सन्मान नाही, तिथे लक्ष्मी टिकत नाही. लक्ष्मी टिकवण्यासाठी 5 सुवर्ण नियम. महिलांनी हे 5 नियम पाळले तर लक्ष्मी घर सोडत नाही. नंबर 1. स्वतः स्वच्छ आणि प्रसन्न करण्यासाठी राहणं. नंबर 2. घरात सकाळी गोड बोलणं. नंबर 3. आठवड्यातून एकदा तरी घराची नीट आवराआवरी म्हणजे साफसफाई करणं. नंबर 4. देवपूजा श्रद्धेनं करणं. नंबर 5. स्वतःच्या मनाचा सन्मान करणं. एक छोटा पण शक्तिशाली उपाय. दर शुक्रवारी थोडं तांदूळ, थोडं हळदी कुंकू आणि एक दिवा आई लक्ष्मी समोर अर्पण करा आणि मनात सांगा,
आई, माझ्या घरात शांतता ठेव आणि माझ्या हातून चूक होऊन देऊ नकोस. हा भाव लक्ष्मीला खूप प्रिय आहे. एक खोल सत्य लक्षात ठेवा. लक्ष्मी ही केवळ धनाची देवी नाही, केवळ सोन्या चांदीची देवी नाही. ती शिस्त, समाधान आणि सद्भावनेची देवी आहे. म्हणूनच ज्या घरात फक्त पैसा आहे पण शांतता नाही, तिथे लक्ष्मी थांबत नाही. महिलांसाठी खास 21 दिवसांचा लक्ष्मी कृपा प्रयोग. हा प्रयोग इतका सोपा आहे की कोणतीही महिला तो आपल्या दैनंदिन कामासोबत करू शकते. कालावधी सलग 21 दिवस. सकाळची दिनचर्या 5 मिनिटे. उठल्यावर अंथरुणावर बसून मनात म्हणा, आई लक्ष्मी, आजचा दिवस शुभ कर. नंबर 2. तांब्याच्या भांड्यातील पाणी वरती सांगितल्याप्रमाणे योग्य ठिकाणी अर्पण करा. चेहऱ्यावर पाणी मारताना स्वतःकडे आरशात पाहू नका. स्मित हास्य द्या, कारण स्वतःवर हसणारी स्त्री लक्ष्मीला खूप प्रिय असते. दिवसभरात लक्षात ठेवायच्या 3 गोष्टी. नंबर 1. घरात शब्द जपून वापरा. नाही रे बाबा, काहीच होत नाही, सगळंच बिघडले, हे शब्द शक्यतो टाळा. त्याऐवजी होईल, देवावर भरोसा आहे, आपण प्रयत्न करू, असे शब्द वापरा. नंबर 2. अन्नाचा अपमान टाळा. अन्न म्हणजे अन्नलक्ष्मी. भाकरी, भात, भाजी कधीही वाया घालवू नका. जेवण झाल्यावर मनात एकदा म्हणा, अन्नपूर्णा देवी धन्यवाद. नंबर 3. संध्याकाळी दिवा जरूर लावा. संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान एक दिवा देवघरात किंवा तुळशीजवळ लावा. हा दिवा म्हणजे घरात प्रकाश प्लस सकारात्मक ऊर्जा. शुक्रवारचा खास नियम अतिशय प्रभावी. दर शुक्रवारी महिलांनी स्वच्छ कपडे घालावेत, केस नीट विंचरावेत, कपाळावर हलकं कुंकू लावावं आणि मनात म्हणावं, मी माझ्या घरची गृहलक्ष्मी आहे. विश्वास ठेवा, हे एक वाक्य स्त्रीच्या आत्मसन्मानाला जागं करतं आणि लक्ष्मीला आकर्षित करतं. लक्ष्मी टिकवण्यासाठी घरातील वातावरण कसं असावं? सकाळी थोडंसं हसणं, संध्याकाळी शांतता, रात्री झोपण्याआधी मनात कृतज्ञता. जर महिला झोपण्याआधी फक्त 3 चांगल्या गोष्टी आठवून झोपली तर तिचं मन शांत राहतं आणि लक्ष्मीला शांत घर आवडतं. नंबर 1. भावनिक पण सत्य वाक्य. मित्रांनो, लक्ष्मी त्या घरात येत नाही जिथे फक्त पैसा मागितला जातो. लक्ष्मी त्या घरात येते जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिचं मन ऐकलं जातं आणि ती स्वतःलाही किंमत देते. जर घरातील महिला म्हणजे शुक्रवारचे नियम पाळते. नंबर 2. देवपूजेनंतर घर शुद्ध करते. नंबर 3. सकाळी तांब्याचं पाणी अर्पण करते. नंबर 4. नकारात्मक सवयी टाळते. नंबर 5. स्वतःचा सन्मान करते, तर त्या घरात लक्ष्मी येते, बसते आणि कधीच जात नाही. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.